ज्ञानदेव भोईर यांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. उद्योजक ज्ञानदेव भोईर यांचे शुभ हस्ते ट्रॉफी घ्यायची. मॅन ऑफ द मॅच 28 धावांची वादली खेळी साकारली आहे. अनिकेतने तिसाई 11 तिसगाव टीम पहा मिळाली. 60 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. सुरुवातीला मात्र थोडंसं प्रेशर पहा मिळालं टीम वरती. कारण पहिल्या षटकात फक्त 7 धाबा आल्या. त्याच्यानंतर जे 19 धाब्याचं षटक आलं तेथून मात्र सामन्याला थोडीशी काढणी मिळाली. एक आकर्षक टी शर्ट सुद्धा देण्यात आला. अनिकेतला खूप चांगली खेळी 28 धाबांची खेळी साकारली मैदानामध्ये. सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. अनिकेत काय म्हणाले सामन्याविषयी की आपण ते चांगली खेळी केली 28 धाबांची वेळपेट. चला लगेच सामना सुरू होईल. आपण कुठेही जाऊ नका. सोनू 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सन्माननीय जयजी थळे, सन्माननीय पिंटाजी पाटील, सन्माननीय करणजी भोईर, सर्व मान्यवर आणि आमच्या अतिथी कक्षाची शोभा वाढवायची प्लीज. पिंटा पाटील जे पुरस्कर्ते आहेत कुशाल 11 शिशा स्पोर्ट्स सापार्डे संघाचे पिंटा पाटील, पिंटा दादा प्लीज यायचे. आपण अतिथी कक्षाची शोभा वाढवायची. यस ते आलेत. त्यांच्या सहकाऱ्यांसोबत त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो आयोजन कमिटीच्या वतीने. 25 मिनिटं म्हणजे फक्त 25 मिनिटं. तर आयोजक स्वतः आता मैदानाच्या आतमध्ये. तर आम्हाला असं वाटतं की जास्त आम्हाला ती सूचना करता येणार नाही कारण ते 20 मिनिटांमध्ये डाव संपवतील. ऍज अ फिल्डिंग साइड 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. कुशाल 11 श्रीशा स्पोर्ट्स सापार्डे. कुशाल 11चे दादा आमचे दादा आलेत. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. वेलकम सर. पिंट्या दादा आणि ते देखील आता इंस्टाग्रामवर फेमस झालेत. इंस्टाग्राम एक प्लॅटफॉर्म आहे. एकमेकांची ओळख होते. ओळखीला कुठेतरी मैत्रीचं स्वरूप मिळते. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सापाडे टीमचा अतिरिक्त खेळाडू प्लीज. यस अतुल पाटील आणि विकी. अतुल आणि विकी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय कैलासजी जोशी यांच्याकडून पारितोषिक आहे दोन्ही संघांसाठी. चौकारांची तिकडी, षटकारांची तिकडी किंवा विकेट हॅट्रिक नोंदवली तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक सन्माननीय कैलासजी जोशी यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे. बघा सर्व संघांवर प्रेम आहे. असं नाही की फक्त मांढरे संघांवरच प्रेम आहे की काय. या ठिकाणी जो संघ चांगला खेळ करेल, जो खेळाडू चांगला खेळ करेल तो बक्षिसाचा पात्र ठरेल. पहिला बॉल पहिल्या डावातला. वा 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 चांगला बॉल होता. हॅमर केलं तर त्या बॉलला मिळून क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चुकते आणि ढूंढते रह जाओगे या ऍडव्हर्टायझिंगची आठवण झाली मला. कारण बॉलच्या अवतीभोवती फिरत राहिले काकेत कळसा आणि गावाला वळसा. 2 धावा. धावफलक 2 धाव्याने सुरू होते. एक चांगलं बॅटल तुम्हाला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कारण विकी मडवी आणि अतुल पाटील जो डाव आहे चांगल्या पद्धतीने पुढे जाईल. स्ट्राईकवर आता अतुल पाटील. नेहमी आपण त्याला गोलंदाजाच्या भूमिकेत पाहिलं आहे. उत्कृष्ट फिरकीपटू आहे. पण आता फलंदाजाच्या भूमिकेत अतुल पाटील. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळायचं होतं. प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. सहजतेने पूर्ण केला जाईल कारण पॉवर प्लेचं षटक आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्याच्या पोझिशन मध्ये होता पण बॉल जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि बॉल पर्यंत पोहोचेपर्यंत संधी मिळाली होती 2 धावा पूर्ण करण्याची आणि त्या संधीचा खूप चांगला सुनिश्चित वापर केला जातोय आणि 2 धावांची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 वर. पहिल्या बॉलवर डबल, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर डबल, चौथ्या बॉलवर काय पुढे बॉलला ड्राईव्ह केलं जातं. 2 क्षेत्ररक्षकांना भेग 2 पॉईंट आणि कव्हर मधून बॉल बाहेर जातोय डीप कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक नव्हता. गोष्टीचा फायदा झालाय. मिळतो चौकार. 4 धावा, 4 ची वाढ धावसंख्या 9.
ड्राईव्ह शॉट खेळणं, कारण प्रॉपर पोझिशन घेतली नव्हती, थोडासा इम्प्रोव्हाइज केलं होतं स्वतःला आणि त्याला माहित होतं की बॉल उजव्याच्या बाहेर हाताळला जातो, अँगल बनवून गोलंदाजी करतोय आणि त्याच अँगलचा फायदा उचलत बॉलला ड्राईव्ह केलं जाते कव्हर रिजन मध्ये. यावेळी सावध पवित्रा पुन्हा एकदा जागा बनवून पॉइंट गेली क्षेत्रात खेळायचा तो वरची धाव मिळणार आहे. चांगला स्टॉप ठिकाणी केला होता शॉर्ट लेग रिजन मध्ये, पण शरीराचं संतुलन चुकलंय आणि बॅलन्स चुकून तो पडलाय क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर बॉल मात्र त्याला कॅरी करता आला नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या जातील. आमचे एक्सपर्ट स्कोरर मिस्टर अल्पेश गायकवाड दर्शवत आहेत की धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 11 धावा बिनबाद. आतापर्यंत 5 बॉल्स फेकून झालेले आहेत. पहिल्या बॉलवर डबल, तुझ्या बॉलवर सिंगल, त्याच्या पुढच्या बॉलवर डबल, चौथ्या बॉलवर 4 आणि 5व्या बॉलवर 2. एकही बॉल डॉट नाही आहे. चांगली सुरुवात या ठिकाणी सापाडी टीमची. यावेळेस प्रयत्न तर प्रॉमिसिंग नव्हता, वेळ काढून घ्यायचं होतं आणि वेळ काढून घेतली जाते. यस, अशा पद्धतीने पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाची समाप्ती डेलिब्रेट आहे का? स्क्वेअर लेग पंचेस दर्शवतील नाही. धाव आहे ना? डेलिब्रेट म्हणजे धाव ऍड केली जाणार नाही, पण बॉल काउंट केला जाईल आणि फक्त एकही धाव मिळणार नाही. धावसंख्या थांबले ते म्हणजेच 11 या आकड्यावर. 11 रन्स, स्टील नो विकेट. चांगली धावसंख्या या ठिकाणी कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाटी टीमची. 11 धावा धावफलकावर आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, आयोजक आहात, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण वेळ आम्ही रेकॉर्ड केला होता. 3:32 हा आपण डाव सुरू केला होता. 3:36 झालं. ठीक आहे, फास्ट षटक फेकलेलं आहे, त्याबद्दल कौतुक असेल ऋषी भोईरचं. पण आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये देखील आपल्याला वेळ जाणार आहे, ओव्हर ब्रेक मध्ये देखील वेळ जाणार आहे. त्यामुळे विनंती करतो तुमचा गोलंदाज निवडा की कुठला गोलंदाज तुम्हाला वापरायचा कुठल्या षटकामध्ये आणि तितका वेळ कमी घेतला जाईल याकडे प्रामुख्याने लक्ष द्या. नवीन गोलंदाज जर्सी क्रमांक 7 विकी जोशी नवीन गोलंदाज आहे. कैलाजी जोशी साहेब यांच्या वतीने पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. कुठल्याही फलंदाजाने चौकारांची तिकडी किंवा षटकारांची तिकडी घेतली किंवा कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर सन्माननीय कैलाजी जोशी यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये त्या खेळाडूला देण्यात येणार आहे आणि त्याच्या संघाचा फायदा देखील होईल आणि त्याचा सुद्धा. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय मिस्टर विक्की मडवी जो खेळतोय 3 धावांवर आणि नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल अतुल जो खेळतोय 8 धावांवर. चांगली सुरुवात या ठिकाणी आतापर्यंत कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सपाटी टीमची. चला घाई करा, कारण यानंतर आम्हाला अजूनही 2 सामने कंप्लीट करायचे नाही. आजच्या दिवसात कुठल्याही परिस्थितीमध्ये टॉप 4चा एक संघ आम्हाला बाहेर काढायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. विकी जोशी पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर असेल विकी. यावेळेस हुक करायचा होता, क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये, पण त्याला जावं लागेल लॉंग लेग पर्यंत, पण तो पोहोचेपर्यंत बॉल मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर लँड होतोय. 2 धावांचा कॉल तिसऱ्या धावेमध्ये परिवर्तित केला जाईल का? तर यस, 3 धावा कंप्लीट केल्या जातात आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. पहिल्या षटकातला शेवटचा बॉल हा डॉट हाताळला होता. त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात ट्रिपलने विचार करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे. जेव्हा मी इंटरव्ह्यू घेतला होता तर कर्णधाराने सांगितलं होतं की पडला आतापर्यंत म्हसोबा स्पोर्ट्स मांढरे संघाचा भारी राहिलेला आहे जर आपण हेड टू हेड केलं तर, आणि तो वचपा करण्याची संधी त्यांच्याच घरच्या मैदानावर आलेली आहे कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सपाटी संघाला. आणि ते संधीचं सोनं केलं जाईल का आणि त्यांच्याच घरच्या मैदानावर त्यांना पराभूत केलं जाईल का, हे देखील एक प्रश्न आहे आणि याचं उत्तर या सामन्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. चला घाई करा. स्ट्राईकवर असेल अतुल पाटील. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार विकी जोशी. लेफ्ट आर्म राऊंड बॉडी रोल नटराज स्टाईलने खेळायचा होता, पण मात्र बॉलची रेषा कुठेतरी चुकली गेली. स्वेअर चेंडूची हाताळणी, व्हाईट बॉल. चला मागे या. बघा वारंवार आम्ही सूचना का करतोय, व्हाईट बॉल आहे आणि पंचाचा निर्णय मान्य करायचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 15 रन्स, नो लॉस. सपाटी टीम चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. लेफ्ट आर्म राऊंड ओव्हर पिच होता, बॉलला उडवलं हवेमध्ये. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, त्याच गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. बॉल 1 बॉल्स कलेक्ट केला जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न केला जाईल. अतुल पाटील रन इन द विकेट खूप चांगली आहे त्यांची. वेगवान धाव त्यांची नेहमीच घेताना आपण पाहिलेलं आहे. सडपातळ शरीरयष्टी आहे आणि त्या शरीरयष्टीचा फायदा त्यांना होतोय आणि त्यांना खूप सुरेख साथ देत आहेत विकी मडवी. 3 धावांची वाढ या षटकामध्ये. आतापर्यंत 2 ट्रिपल्स.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. स्टॅमिना खूप चांगला रिटेन केलेला आहे. सकाळपासून या मैदानामध्ये आहेत. आढावा घेतात सर्व संघांचा आणि एनर्जी रिटेन करून ठेवली होती. ती एनर्जी या ठिकाणी आता युटिलाइज केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 वर. 18 रन्स. स्ट्राईकवर बॅट्समन असेल विकी मडवी. दोन्ही फलंदाजांनी आता अनुभव प्राप्त केला या खेळपट्टीचा. गती कमी केली होती आणि त्याच जाळ्यात अडकलेला आहे. कमरचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि झेलचीच्या स्वरूपात पहिला हादरा बाद होतोय. विकी मडवीला परतावं लागेल. धावसंख्या 18 असताना पहिला हादरा बसतोय. टीम कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाटे. षटकार खेचले तर सन्माननीय शेखरजी भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. या बात आहे. खेळाडूंवर पारितोषिके लावली जातात. कधी कधी आमच्या धावसंख्या लेखकावर देखील पारितोषिक लावलं पाहिजे. अचूक दर्जाचं धावसंख्या लेखन या ठिकाणी आमचे अल्पेश गायकवाड करतात आणि त्यांच्यामुळेच आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. कालच्या दिवसामध्ये 19 तास सलग स्कोरिंग अल्पेश गायकवाड यांनी केलेली आहे. 2 स्पर्धा कंटिन्यू आणि आज देखील तसंच तुम्हाला कारिवलीला परत जायचंय. जसं हा इकडचा दिवस संपेल. बिझी शेड्यूल आहे अल्पेश गायकवाड यांचं. पुन्हा एकदा गती परिवर्तित बॉल आहे. जबरदस्त स्पीड व्हेरिएशन या ठिकाणी. लेफ्ट हँड अटॅक आहे. लेफ्ट हँड अटॅक असताना थोडासा बॉल टर्न देखील होतोय आणि स्पीड व्हेरिएशन पिचिंग देखील प्रॉपर आहे. शॉर्ट ऑफ गुड लाईन. बॉलला उसळी मिळत नाही आणि या सर्व गोष्टींमध्ये कुठेतरी फसतोय फलंदाज अतुल. धावसंख्या थांबले खूप वेळापासून 18 या आकड्यावर. आतापर्यंत बॉल फेकून झालेले 4 या दुसऱ्या षटकातले. जागा बनवली होती पण पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल हाताळला होता. बॉलला पुल केलाय. स्क्वेअर क्रिजरमध्ये धावची संधी आहे. थ्रो थोडीसा लांब राहिलाय. स्टंप टू स्टंप तुम्हाला थ्रो करावा लागेल जर धावचीचे चान्सेस वाढवायचे असतील तर. पण यावेळेस मात्र गोलंदाजाला थोडं दूर जाऊन हा बॉल कलेक्ट करावा लागला. त्यावेळेस मात्र संधी मिळाली फलंदाजाला पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचण्याची. धावसंख्या जाऊन पोहोचते आता 20 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये जर आपण धावांचा उल्लेख केला तर 11 धावा पहिल्या षटकामध्ये गोळा केल्या होत्या सापाटे टीमने आणि या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा गोळा केलेल्या आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट विकी जोशी. वेगवान तेज तर्रार आहे. पंचांकडे अपील आणि यस फलंदाज बाद होतोय. अतुल पाटीलला मात्र परतावं लागते. दुसरा हाताला बसतोय तो म्हणजे टीम कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाटेला. धावसंख्या 20 असताना चला पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. तिसऱ्या षटकाची सुरुवात हरेश भोईर जे आमचे राहुल भोईर यांचे बंधू आहेत. हरेश बॉलिंग ट्रॅकवर तयार होते. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय मिस्टर रोशन घोडे. रोशन घोडे स्ट्राईकवर असेल आणि नॉन स्ट्राईकला असेल हार्दिक. यावेळेस पुन्हा एकदा बॉडी रोल करून खेळायचं होतं अधिक पाटील. आता स्ट्राईकवर येऊन पोहोचतोय. 4थ्या क्रमांकावर अधिक आहे. काय शरीरयष्टी आहे बघा. अधिकची शरीरयष्टी देखील असं वाटतंय की आल्या आल्या तो प्रहारच करणार आहे. बॉलला सीमारेषेच्या पार करणार आहे. पण गोलंदाज देखील तितकाच ताकदीचा आहे. हरेश भोईर बॉलिंग ट्रॅकवर आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट या तिसऱ्या षटकामध्ये तुम्हाला नक्कीच बॅटल पाहायला मिळणार. अधिक स्ट्राईकवर असेल. आता नॉन स्ट्राईकला असेल रोशन घोडे. बॉलिंग ट्रॅकवर हरेश भोईर. जर आपण क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. त्यानंतर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे.
त्यानंतर काऊ कॉर्नरला आहे, लॉंग ऑफला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. इनफिल्डच्या आतमध्ये पॉइंटला आहे, गल्लीला आहे, शॉर्ट हँडमॅनला, शॉर्ट फंड लेगला. वा वा वा, तेच तर्रार, काय प्रतिभाशाली गोलंदाज आहे या ठिकाणी पाहिलं हरेशला. तर उजव्या यष्टीचा बॉल बाहेर ठेवलाय, शॉर्ट ऑफ गुड लाईनला पिच केलाय, उजव्या यष्टीच्या बाहेर हा बॉल एक्झिक्यूट केला आणि एंड देखील उजव्या यष्टीच्या बाहेर कट करायचा तो बॉलला पॉइंट आणि गली रिजन मध्ये. पण मात्र चेंडूचा वेग इतका भन्नाट होता की शॉट खेळता आला नाही या मनासारखा फलंदाज अधिकला. अधिकसाठी पुन्हा एकदा हरीश भोईर राईट आर्म ओव्हर. येस, अधिकने यावेळेस बॉलला हुक केला. बॉल खूप काळ हवेत आहे, उंची जास्त मिळाले पण लांबी नाहीये आणि अधिकला मात्र परतावं लागते. ते असतोय तिसरा हादरा टीम कुशल स्पोर्ट्स शिशा 11 ला. एन्जॉय करायचं क्रिकेट, पण मात्र एन्जॉयमेंट करताना मात्र वेळ देखील तुमच्यासाठी थांबणार नाही, या गोष्टीकडे देखील लक्ष वेधायचंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय विघ्नेश मडवी. आमचे मित्र आहेत नवी मुंबईचे एक समालोचक विघ्नेशजी मडवी, त्यांचंच नाव, त्यांची आठवण झाली, विघ्नेश मडवी. चांगलं षटक आतापर्यंत हरीश भोईरने हाताळलं. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट. भगदाड पाडण्याचं काम या ठिकाणी हरीश भोईरने या तिसऱ्या षटकात केले. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. चांगला शॉट या ठिकाणी पंच केलं जातोय बॉलला. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येईपर्यंत दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट करून दुसऱ्या धावासाठी कॉल केला. धावचीचा धोका असे गॅदर चुकलाय. 3 धावा कंप्लीट. सोपा अटेम्प्ट होता, बॉल कलेक्ट करून फक्त डेड एंडला फेकायचा होता, पण त्या ठिकाणी थोडासा कमी पडला यष्टीरक्षक. 3 धावा तर मिळतील. धावसंख्या 3 जाईल पुढे, पोहोचेल 24 वर. 24 रन्स ऑन बोर्ड. विघ्नेश 5व्या क्रमांकावर हा फलंदाज आलेला आहे, जो आता तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. आणि नॉन स्ट्राईकला बॅट्समन आहे रोशन घोडे. चांगला शॉट होता या ठिकाणी रोशनचा कव्हर रिजन मध्ये. प्लेसमेंट प्रॉपर, शॉट सिलेक्शन प्रॉपर, जसा बॉल येतो त्या दिशेने फटकेबाजी होते. लोअर फुल टॉस होता, सरळ रेषेत ऑन ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. साईड स्क्रीनच्या समोर हा बॉल स्टॉप करायपर्यंत दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल, कारण त्या क्षेत्रामध्ये सेफ झोन असतो. क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळत असते आणि त्यामुळेच फलंदाजांना ठाऊक होतं आणि वेगाने पहिली धाव कंप्लीट केली आणि त्यानंतर खूप चांगली कॉलिंग ठेवत दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड. जबरदस्त अटॅक, जबरदस्त डिफेंड अपेक्षित होतं तसं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगते या 2 संघांच्या माध्यमातून. ब्लॉक हॉल डिलिव्हरी, जबरदस्त अटॅक या ठिकाणी. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, बॉल स्टॉप करायपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. संधी होती आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे कुशल स्पोर्ट्स शिशा 11 संघाची 27 धावा. चला, ड्रिंक्स ची गरज आहे का, तर नाहीये मला असं वाटते. आयोजकांच्या वतीने अशी सूचना केली आहे. मानेरे ड्रिंक्स संघाची ची व्यवस्था नाहीये, कारण इकडे जे संघ चालक या ठिकाणी आमचे कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला सर्व बसलेत, त्यांना वाटतं की क्रिकेट चालू राहावं मैदानाच्या आतमध्ये, त्या व्यतिरिक्त काही नाहीये. त्यामुळे स्कोर झालाय 27 धावा. 27 9च्या धावगतीने खेळतोय कुशल स्पोर्ट्स शिशा 11 सापर्डे या संघ. सर्व मान्यवर पाहुण्याचे कटआउट तुम्हाला GTC लाईव्हच्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. त्या सर्वांनी आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा या स्पर्धेला दिल्या, त्यामुळेच ही स्पर्धा एका यशाच्या दिशेने वाटचाल करते आणि प्रेक्षकांच्या मनात उतरते. कारण आपण प्रेक्षकांची संख्या पाहिली, ऑनलाईन प्रेक्षक देखील 600 ते 700 तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. किरण ठळे जे SK एंटरप्राइजेसचे एंटरटेनमेंटचे जे ओनर आहेत, त्यांच्या वतीने या स्पर्धेला स्वर्गीय लालशेठ भोईर स्मृती चषकाला शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि जास्तीत जास्त सापाडे टीमला जास्त प्रेम आहे. सापाडे टीमवर मनकवडा आहे ठळे साहेबांना सापाडे टीमचा. सापाडे गावचीच आहेत का ते? येस, त्यामुळेच त्या शुभेच्छा आल्यात SK एंटरटेनमेंट मिस्टर किरणजी ठळे. थँक्यू फॉर युअर विशेस. आणि त्या शुभेच्छांचा उपयोग होतोय का पाहूया. राहुल भोईर हे असं व्यक्तिमत्व आहे की सर्वांना जवळ करणारं व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे नेहमीच ते चर्चेमध्ये राहत असतात, जसे आमचे अल्पेश गायकवाड. चला, मॅच ऑन प्लीज. प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर, यस, त्यांना देखील कळते वेळेचं महत्व काय आहे.
मॅच ऑन करायचे नवीन गोलंदाज विकी जोशी, ज्यांनी दुसरं षटक हाताळलं होतं आणि आता चौथ्या षटकाची जबाबदारी देखील विकी जोशी स्वीकारतोय. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय विघ्नेश मडवी. अटॅक करण्यासाठी प्रयत्न केला जाईल का? पुन्हा एकदा बघा, मी म्हणालो त्या ठिकाणी एक ब्लाइंड स्पॉट आहे ज्या ठिकाणी बॉल पिच झाल्यानंतर मनासारखी उसळी मिळत नाही, बॉल थोडा खाली राहतोय आणि फलंदाजांच्या जे प्रयत्न असतात त्या प्रयत्नांना तडा देणारा तो बॉल ठरतोय. चांगला बॉल या ठिकाणी उजवेष्टीच्या बाहेरचा शॉट ऑफ गुडलेन बॉल. पिचिंग प्रॉपर, एक्झिक्युशन देखील तितकंच चांगलं गोलंदाजाचं. ओव्हर पिच होता, बॉलला उडवलंय, चांगली पोझिशन, एक्झिक्युशन देखील तितकंच चांगलं. टायमिंग जुळलं आहे का? तर टायमिंगची थोडीशी कमतरता जाणवली. बॉल जास्त वेळ हवेत राहिला होता, बॉल ट्रॅव्हल होत नाहीये कारण थंडीचे दिवस आहेत आणि थंडीचे दिवस असल्यावर दमट वातावरणामध्ये बॉल जास्त काळ हवेमध्ये ट्रॅव्हल होत नाही, त्याचमुळे कुठेतरी भुरदंड बसतोय. या ठिकाणी फलंदाजांना मनासारखे मोठे फटके खेळता येत नाहीये, ताकद मात्र झुकावी लागते फलंदाजांना. धावसंख्या झाली 29 धावा. खूप चांगला बॉल होता, पुढे ठेवण्यात आला होता, स्लॉट मध्ये नक्कीच आला होता. गुडघ्यावर बॅलन्स करून या बॉलला लॉंग ऑन रिजन मध्ये हवेत खेळला देखील होता फलंदाज विघ्नेशने, पण मात्र निराशा पदरी पडले. फक्त 2 धावा मिळत आहेत. स्पीड व्हेरिएशन आहे, बॉटमहँडचा चांगला वापर, बॉल हवेत आहे. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत मात्र थोडी चूक होते. बॉल हातात आलाच होता, थोडा काळ थांबला होता, पण मात्र 3 सेकंड पर्यंत बॉल हातामध्ये राहिला पाहिजे जर कॅच कंप्लीट करायची असेल तर. झेल सुटतोय, मिळतात 2 धावा. धावसंख्या झाले 31 रन्स. स्पीड कंटिन्यू ठेवा, रोचकता रोमांचकता कंटिन्यू राहिली पाहिजे कारण महत्वाचं आहे मित्रांनो. कारण स्लो क्रिकेट तुम्हा आम्हा कोणालाच आवडणार नाहीये, तुम्हा आम्हा सर्वांना आता फास्ट क्रिकेटची सवय लागली आहे. हो, यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने ग्लान्स केलाय बॉलला. लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तो बॉलवर पोहोचेपर्यंत 2 धावांचा कॉल पूर्ण केला जाणार आहे. यावेळेस मात्र कुठेतरी घाबरवण्याचा प्रयत्न हे महत्वाचं आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूंवर दबाव टाकणं हे देखील क्रिकेटचाच एक अविभाज्य घटक आहे आणि क्रिकेट जसं शारीरिकतेने खेळलं जाते तसंच मानसिकतेने देखील खेळलं जाते. तर तुमची मानसिकता सकारात्मक असली पाहिजे. क्रिकेटचा खेळ करताना तुम्ही क्षेत्ररक्षण करा किंवा फलंदाजी. चला प्लीज, नो टीम मीटिंग, नो चॅटिंग. चॅटिंगसाठी व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 33 धावा, 33 रन्स. बॉल सुटून झाले 4. 5वा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय विकी जोशी. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट टू विघ्नेश. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल डिलिव्हरी चांगल्या पद्धतीने खोदून काढलाय बॉलला. लॉंग ऑन रिजन मध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी फंबल पाहायला मिळते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा गाफील राहतो. 3रा धावाचा कॉल आहे, तो देखील चुकतोय. 3 धावा पूर्ण केल्या जातात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हरेश भोईर एका चांगल्या गोलंदाजाने मात्र चांगली गोलंदाजी केली होती, पण क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत मात्र कुठेतरी सरावाची कमतरता जाणवते. 34 धाव या डावातली. धावसंख्या झाले ती म्हणजे 36 धावा, 36 रन्स. शेवटचा बॉल या 4थ्या षटकातला. चला स्पीड द्या. यानंतर आम्हाला 2 सामने अजूनही कंप्लीट करायचे आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजेच 36 धावा. बघा, आम्ही डीजे पथकाला देखील तुमच्यासाठी थांबवलंय, जे तिसगावरून या ठिकाणी तुमचं मनोरंजन करण्यासाठी आलेले आहेत. मयूर साऊंड यांना देखील आम्ही थांबवतोय का? तर मॅचचं गांभीर्य, उलट दिशेने खेळण्याचा प्रयास, प्रॉपर पोझिशन घेतली होती. धावचीची संधी असेल, धावचीची संधी असेल आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय, विकेट डाऊन होतोय. तो म्हणजेच 4था कुशल स्पोर्ट्स शिशा 11 सफाळेचा धावसंख्या थांबले 36 या आकड्यावर.
धावसंख्या झाली ती म्हणजे 37-37. चला प्लीज, दोन्ही एंडने तुम्हाला खेळण्याची संधी मिळते, त्यामुळे थोडासा वेळ जातोय, पण तरी देखील तुमच्यासाठी ती सुविधा आहे. हुक करायचा होता यावेळेस, अपील तर केली गेलेली आहे. दोन पंच एकमेकांकडे पाहतायत आणि स्क्वेअर लेग पंचाने दर्शवलंय की स्पर्श झालाय बॅटचा किंवा हँडलचा आणि झेलचीच्या स्वरूपात बाद ठरवतोय फलंदाज रोशन खोडेला. आणि अल्पेशजी गायकवाड खास राहुल भोईर यांच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेला आले आहेत. अल्पेश गायकवाड काय एक्सपर्ट स्कोरर आहेत ते, त्या बाबतीत कुठलंच दुमत नाहीये. स्टेप आउट जाऊन खेळायचा होता. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल स्टॉप करून फेक करेपर्यंत धावचीची संधी आहे, पण थोडासा लांब राहिला बॉल, त्यामुळे 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. मी सापडे संघाचं कौतुक करेन की त्यांचं लक्ष क्षेत्ररक्षकावर अचूक आहे आणि त्यांना माहिती आहे की धाव कंप्लीट होईल की नाही होणार हे त्यांना ठाऊक आहे. आणि यावेळेस डीप मध्ये क्षेत्ररक्षक येऊन बॉल कलेक्ट करून फेक करेपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. 2 धावांची वाढ, धावसंख्या 39 झाली. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे अजून या पहिल्या डावातला. धावसंख्या 39. स्ट्राईकवर आता बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळते पवन, नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समन सागर. दोन्ही फ्रेश बॅट्समन आहेत. बॉलिंग ट्रॅकवर आहे ती म्हणजेच हर्षल भुईर. क्रॉस बॅटेड कनेक्ट करायचा होता, मारायचा होता, ऑन साइडला जातोय, ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत धावचीची संधी आहे. पुन्हा एकदा रनिंग बिटवीन विकेट चांगले आहे आणि सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज स्पोर्ट्सचा आहे. 2 धावांची वाढ, धावसंख्या 41 झाले. 41 रन्स ऑन बोर्ड. जर आजच्या दिवसाचा उच्चांक पकडला तर 59 धावांचा उच्चांक आजच्या दिवसाचा राहिलेला आहे, जो या अगोदर कंप्लीट केलाय. पण त्यानंतर 60 धावा कंप्लीट केल्या. 30 गावने तो सेकंड इनिंग मध्ये तो उच्चांक बुडीत काढलेला आहे. पहिल्या डावातला उच्चांक हा 59चा आहे, पण मात्र तो उच्चांक बुडीत काढलाय टीम 30 गावने. धावसंख्या 41 आहे. स्ट्राईकवर बॅट्समन पवन, बॅक टू बॅक 2 डबल्स त्याच्या बॅटमधून आलाय. सापाडे संघाकडे मात्र फलंदाजाची धार होती, पण मात्र कुठेतरी ती धार या ठिकाणी बोथट झाली असं जाणवते, कारण एकही षटकार या डावामध्ये आतापर्यंत आला नाही आणि अतुल पाटीलच्या बॅटमधून एक मात्र चौकार या डावातला आलाय. आणि यावेळेस बॉल हवेत आहे, लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, बॉल खाली येतोय आणि हा झेल सटतोय. काय होते मैदानाच्या आतमध्ये, कुठेतरी मन विचलित होते, लक्ष विचलित होते आणि प्रतिस्पर्धी संघाला धावा बहाल केल्या जातात आणि कदाचित याच धावा तुमची डोकेदुखी वाढवू शकतील. खिशामध्ये सारीची डोळी तुम्हाला ठेवावी लागेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 42 धावा, 42 रन. शेवटचा बॉल या डावातला, लास्ट बॉल, सॉरी माफ करा, 4 बॉल झालेत, 4 बॉल झालेले आहेत. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर डबल, तिसऱ्या बॉलवर डबल आणि चौथ्या बॉलवर सिंगल. 5 बॉल. 5th बॉल हर्षल, क्रॉस बॅटेड पूल, हाफ हँडेड. क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नर रिजन मध्ये फेक करतोय, 2 धावा मिळतील. अजून एक बॉल शिल्लक आहे या डावातला. धावसंख्या 44 झालेली आहे. शेवटच्या बॉलवर किती? 6, 4, 3, 2, 1 डब्ल्यू. या प्रश्नाचं उत्तर देखील या बॉलवर मिळणारच आहे, पण तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच काय सापाडे संघाला तर विकेटचा शोध असेल या बॉलवर. ऋषी बॉल कनेक्ट करण्यासाठी जातोय, मिड विकेट रिजन मध्ये धावची संधी आहे आणि सापाडे संघाचा अजून एक फलंदाज बाद होता वाचलाय. पुन्हा तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल आणि 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. क्या बात आहे, जबरदस्त या ठिकाणी रनिंग बिटवीन विकेट. 47 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या आहेत आणि कौतुक करायला हवं सर्व बॅटरचं की त्यांनी त्या बॅटमधून चौकार आल्या नाही तरी काय झालं, प्रत्येक फलंदाजाने आपली कामगिरी चोख बजावलेली आहे. चला बाहेर यायचंय मानेरे टीमच्या सर्व क्षेत्ररक्षकांनी आणि सापाडे मैदानाच्या आतमध्ये आपलं क्षेत्ररक्षक सेट करून घ्यायचंय. प्लीज प्लीज, तुमचा वेळ महत्वाचा आहे, तसाच आयोजकांचा वेळ देखील महत्वाचा आहे. मी विनंती करतो अतुल पाटील, निल्सन मडवी आणि टीम लगेच आपलं क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचंय. अधिक कॅप्टन आहेत, चला प्लीज लगेच मैदानाचा ताबा घ्या. वेळ महत्वाची आहे, तुमच्या आमच्या सर्वांची वेळ महत्वाची आहे. सकाळी 4 रुपयाला विकल्या जाणारा वृत्तपत्र मात्र संध्याकाळी 4 रुपये किलोने विकलं जातं. पंचांना देखील वेळेचं महत्व ठाऊक आहे.
जबरदस्त कामगिरी सकाळपासून या ठिकाणी 2 पंच सन्माननीय प्रसादजी सहस्रबुद्धे आणि सन्माननीय शशांकजी पाटील. जबरदस्त निरीक्षण परीक्षण अचूक माहिती. तर नक्कीच टॉस तर केला जाणार नाहीये कारण आता नंतर आपण हा पहिला राऊंड क्लिअर करतोय आणि याचा जो संघ विजेता ठरणार आहे तो खेळ जरीमरी तिसगावची. तर जसा हा पुढचा डाव सुरू होईल आपण मायक्रोफोनवर ऐकणार आहात नारिवलीचा बुलंद आवाज सन्माननीय जगदीशी पाटील सर. धन्यवाद. कमन डीजे मयूर सावुंड तिसगाव कल्याण. त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा जाऊया पुढच्या डावाकडे आणि आमंत्रित करूया मायक्रोफोनवर सन्माननीय जगदीशजी पाटील. हॅलो थँक्यू. तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिले जे ते धावांसाठी खूप मोठा संघर्ष करावा लागलाय. सुरुवात छान झाली मात्र मधल्या ज्या ओव्हर होत्या त्यामध्ये धावा मिळवणं कठीण गेलंय आणि अखेरकार शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये ज्या मिसफील्ड झाल्या त्याच्या जोरावरती मात्र कुशल स्पोर्ट सापाडे टीमने बनवल्यात 47 रन्स आणि 48 रनची गरज आहे. ती जय बसोबा मानेरे आपल्या होम ग्राउंड वरती खेळत असताना यजमान विपक्ष पाहुणे असा सामना आहे. मात्र दुसरीकडे आपण घाई करायची आहे. वेळोवेळी सांगायला लागतात सूचना. तर पहिलं षटक निल्सन मडवे घेऊन आला आपल्या कुशल स्पोर्ट्स सापाडे टीमच्या वतीने. एक चांगला गोलंदाज आहे, परिपक्व, बरीच वर्ष विचार केला तर निल्सन मडवीने चांगलं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. त्याची बॉडी लँग्वेज सांगून जातो की हा स्ट्रॉंग खेळाडू आहे. मात्र फलंदाजीसाठी नव्हे तर आपल्या ताकदीच्या जोरावरती चेंडू फेकतोय तो. त्यामुळे त्याची बऱ्याच वेळा जी कामगिरी असते ना ती चांगल्या दर्जाची असते. सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिलाच बॉल अतिशय चांगला होता. या ठिकाणी झपकण आतमध्ये आला आणि पंचांकडे अपील केलं. लेग बायचा इशारा आलाय. पंचांचा एक धाव मिळवली आहे. तर मी अगोदर म्हटलं की निल्सनची खूप चांगली गोलंदाजी आहे. बऱ्याच वेळा प्रत्येक वेळा त्याला पॉवर प्ले मध्ये वापर करतात आणि पॉवर प्ले मध्ये सक्सेस सुद्धा होतोय. त्यामुळे आता काय होईल सलामीची जोडी पाहतोय आपण. हरेश भोईर आणि प्रवीण जोशी हे दोन खेळाडू. स्ट्राईक वरती प्रवीण जोशीला पाहतोय. आताचा बॉल फटका मात्र फसलाय. शॉर्ट लेगला अलगद झेल टिपला जातोय. बॅटच्या राडारामध्ये आला नाहीये चेंडू आणि पहिल्या विकेटचं पतन होते ते मानेरे टीमचं. पहिला विकेट मिळवलाय या ठिकाणी दुसऱ्याच चेंडूवरती. त्यामुळे एक बाद एक अशी स्थिती आहे. 48 धावांचं लक्ष आजच्या दिवसामध्ये. मगाशी 60 धावा चेस केल्या त्या मात्र
जरीमारी तिसाई टीमने चांगली फलंदाजी करत असताना आता मात्र येथे फक्त 48 धावा बनवायच्या आहेत. आताचा बॉल चांगला होता, अगदी सरळ खेळात क्षेत्ररक्षक होते त्याच्या डोक्याच्या वरून मिडॉनच्या वरून फटका खेळाय आणि हा पहिला चौकार पहा मिळतोय फलंदाज हरेशच्या बॅटमधून. हे कळत नाहीये बॅकअपला कोणी नव्हतं असं म्हणणं होतं. मात्र ते धावचीची संधी होती, जर स्टंपला लागला असता बॉल तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असं खेळपट्टीवरती. तसं काही झालं नाहीये, त्यामुळे येथे आणखीन एक धाव मिळाली आहे. एक धाव खूप महत्वाची ठरते, कारण आजच्या दिवसामध्ये एकेका धावेने सामने गमावे लागल्यात दोन संघांना. आताचा बॉल स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, टेक्निकल शॉट आणि चेंडू जाईल डीपिश कव्हर मधून दन 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 करत 4 रन्स. दोन चौकार पहा मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग ऑफ मधून दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात, अडवलंय चेंडूला आणि तोपर्यंत या दोन धाबा अंकित केल्या जातात धावफलकावरती. अतिशय चांगलं, जरी सुद्धा षटकाची सुरुवात एकेरी धाब्यानी झाली मात्र सांगताही दुहेरी धाब्यानी झाली. एक विकेट मिळवलंय, दोन चौकार आले आणि एकूण पहिल्या एक चौकार आला, दोन चौकार आले. एकूण पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धाबा म्हणजे 1 डझनभर धावा जमा केल्यात. तसंच 48 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना एकत्र येऊ नका, टीम मीटिंग करू नका प्लीज. ज्या वेळेस आपण ड्रिंक्स ट्रॉली घ्याल तेव्हा मात्र थोडंसं विचार करा, मात्र प्रत्येक वेळेला नकोय, कारण याच्यातूनच एका संघाला अंधारामध्ये सामना खेळवावा लागेल. त्यामुळे विचार करा. आता 4 वाजता आहेत आणि संध्याकाळ मात्र लवकर होते आणि बऱ्याच दिवसापासून जर पाहिलं तर ज्याप्रमाणे म्हणतात ना की मनीषजी, तर बऱ्याच वेळेला असं म्हणतात की पाकिस्तानचं सरकार आणि वातावरण हे कधी गडबडलेलं सांगू शकत नाहीये. त्यामुळे कधी ते काय होईल हे सांगणं फार अवघड आहे, कारण वातावरण बऱ्याच दिवसापासून खराब आहे. कधी पाऊस येतोय, कधी ऊन येतोय, कधी ढगाळ वातावरण पाहायला मिळतोय. त्यामुळे आपण फास्ट घ्या जरा. असं पाया षटकात आल्यात 12 धावा गोलंदाज पाहतोय आता आपण अतुल पाटील, एक अष्टपैलू खेळाडू. टीमचा पहिलाच बॉल पुढे येऊन टॅप करण्याचा प्रयत्न, अतुलने मात्र स्वतः पुढे आल्यात आणि तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. त्यामुळे चौकार षटकार ते अपेक्षित असतील काय आपल्या होम ग्राउंड वरती. स्ट्राईकला हरेश भोईरला पाहतोय, ज्याच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार पाहा मिळाला. सलामीचा बॅट्समन आहे यावेळेस. फटका तर खूपच चांगला खेळला, जास्त उंची एव्हशन, मात्र 2-3 क्षेत्ररक्षक जवळजवळ आले होते, तोपर्यंत इथे 2 धावा मिळते. कारण पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे 3 क्षेत्ररक्षक थोड्या सर्कलच्या बाहेर पाहा मिळतात. त्यामुळे आता आणखीन मोठी फटके मारण्याची संधी येथे आहे ती मानेरे टीमला, कारण याच्यानंतर जे मोठे फटके आहेत ना ते थोडे कमी पाहायला मिळतील. कारण क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमारेषेवरती पाहायला मिळतील. आता 3 आहेत, नंतर 5 पुढे येऊन चांगला कट, स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू आणि खेळाडू यांची शर्यत लागली आहे आणि अखेरकार अडवलंय, चेंडूला स्टॉप केलाय. दुसरी धाव आणि येथे काय घडलंय मैदानामध्ये पहा, थोडस लेझी क्रिकेट. जेथे 2 धावा होत्या तिथे 3 धावा एकवटल्या. दोन्ही फलंदाज एकाच एंडला थांबले होते. थोडा काळ का होईना त्यानं मात्र मिसअंडरस्टँडिंग झाली होती त्यांची की धाव घ्यायची की नाही घ्यायची. मात्र अखेरकार धाव एकवटली, या 3 धावा मिळाल्या. 3 चेंडूवरती मात्र 5 धावा पहा मिळतात आपल्याला. 17 धावा धावफलकावरती पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना अतुल पाटीलचं, पण त्यांच्याकडे खूप चांगली गोलंदाजी आहे, त्यामुळे फलंदाजी पाहिजे तशी झाली नाही सपाटी टीमची आज या मैदानावरती.
यावेळेस फटका जोरा जोकस. आता धावचीची संधी मात्र मिसफिल्ड हे सर चित्र नको आहे, कारण बऱ्याच वेळा पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण करायचं असतो आपल्याला. एक एक धाव फार महत्वाची असते, फार महत्व दिलं जातो एक एक धाबेला. सामना जेव्हा आपण गमावताना तेव्हा मात्र ते कळतं एक एक धाबेचं महत्व. आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र एकच धाव एकेरी धाबेने ते मात्र सांगता होईल. मिळतंय पॉवर प्लेचं शेवटचा चेंडू असेल अतुल पाटील चे षडक. अद्याप 19 धाबा धावफलकावरती लागल्यात. या षटकामध्ये एकही मोठा फटका नाही, सिंगल डबल आली आहे. शेवटचा बॉल स्विच हिट आणि फटका तर खेळ आहे आणि चेंडू अगदी स्क्रीनला टच होतोय आणि शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. तर लगेच आपण सामन्याला सुरुवात करूया का? पंच जरासा विचार विमर्श करा. यस आणि 2 षटकात 23 धाबा पहा मिळतात आपल्याला. पहिल्या षटकात आल्या 12, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 11 धाबा आल्या दुसऱ्या षटकामध्ये. 2 षटकात 23 धाबा आल्यात, तर एकूण 48 धाबांची गरज होती. आता 18-25 समीकरण आहे. 18 बॉल 25 धाबा. रन आणि बॉल इक्विलिशन आपल्याला पहा मिळतोय. आता गोलंदाज विके आलाय. तिसरं षटक सुरुवात केली जाईल आता मात्र सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक पहा मिळतात. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईड इश लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक मात्र डीपिश कव्हरला आहे. त्यामुळे 5 क्षेत्ररक्षक आहेत आणि सर्कलमध्ये पाहिलं तर एक कव्हर्सला आहेत, एक खेळाडू पाहिलं तर बॅकफूट पॉइंटला आहेत, कीपर, फर्स्ट स्लिप, शॉर्ट लेग असे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता. एकच धाव मिळेल. डीपवरून क्षेत्ररक्षक आल्यात. मात्र 18 बॉल आणि 25 धाब्याची गरज होती. आता 17 बॉल 24चं समीकरण पहा मिळतो आपल्याला. एक एक बॉलवरती येते मात्र समीकरण पहा मिळेल, कारण गरज येते मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना. या ठिकाणी स्ट्रॉंग अपील केलंय. यास निल्सनचा हात मात्र आकाशाकडे होते, कारण ते स्वतः कीपर आहेत, त्यामुळे ते एक चेंडू डॉट जातोय विकीला. तिसरं षटक आता, कारण निल्सनने पहिला थोडंसं मागडं षटक पहा मिळाला, पॉवर प्लेचं होतं. दुसऱ्या षटकात पण ते चित्र पहा मिळाला. 11 धाबा खर्च केल्या आणि आता मात्र विकी. आताचा बॉल पुन्हा एकदा तो चेंडू. आता मात्र एज लागली आहे. फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 2 लागत असताना मानेरे संघाला. भोईर पहा मिळतं आपल्याला. आता मात्र या षटकामध्ये पाहिलं तर 3 चेंडू फेकले गेल्यात, एकच धाव मिळाली आहे. तून गरज असेल ती. आता मात्र धाबेची 15 बॉल बाकी आहेत आणि हा फटका इथे खेळा जातोय. डिपिश कव्हरला प्रोटेक्शन दिलं गेलंय. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिला जातोय. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी पहा मिळतोय, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जातोय, अनुशासित गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पहा मिळतोय. कारण जेथे फटका खेळला जातोय तेथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत, हजर आहेत.
त्यामुळे चांगले गेम प्लॅनिंग केलं मी म्हणेन या कुशल स्पोर्ट सापाडे टीमने. आणि आता मात्र जो सामना थोडासा सोपा होता त्याला अवघड करण्याचा प्रयत्न करतात ते. पुन्हा एकदा चांगला टॅपिंग केला जातोय चेंडूला, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे, दर्जेदार चौकार. आपल्याला पहा मिळाल्यात आता अद्याप 19 धाब्याची गरज आहे. आताचा बॉल फटका बसलाय बराच वेळ हवेत, मात्र क्षेत्ररक्षक पुढे आले. गुड फिल्डिंग, चांगला टीम स्पिरिट पहा मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण अतुल पाटील होते, वेगाने चेंडूवरती आले, विचार सुद्धा केला नाहीये का चौकार मिळेल जर चेंडू आपल्या हातातून गेला तर, मात्र वेगाने आले आणि चेंडूला अडवलंय आणि एकच धाव मिळाली. आता मात्र इथून 3 षटकांचा खेळ संपलाय. एकूण पाहिलं तर 48 धाबांचा पाठलाग करत असताना 30 धाबा धावपळकावरती पाया मिळतात आणि येणारे 12 बॉल आणि गरज आहे ती 18 धाब्याची. 12 चेंडू 18 धाबा. थोडीशी ड्रिंक्स केळी जातोय या ठिकाणी, थोडस थकान पाया मिळतोय, हरकत नाहीये. सामना पुन्हा एकदा सुरू करू, तोपर्यंत जाऊया डीजे कडे. संघाला मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा पाहिलं तर विकेटने फक्त 7 धावेचं षटक आता आलं. त्यामुळे आता 12 बॉल 18चं समीकरण. पहिलाच बॉल जातोय तो डॉट चेंडू पहा मिळतो. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना 11 बॉल 18चं समीकरण. रन इक्विलेशन पहा मिळतोय 7चं अंतर जास्त आहे. आताचा बॉल फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये सुरेख झेल टिपला जातोय. फलंदाज या ठिकाणी बाद होईल तो हरीश भोईर. चला बॅट्समन या लवकर, जास्त वेळ नको. आता फलंदाजीला आल्यात ते लहू आणि ऋषी भोईर हे 2 फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पहा मिळतात. विचार केला तर पहिला चेंडू डाट होता, दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा धाव मिळाली नाही, अर्थातच विकेट मिळाले. त्यामुळे आता 10 चेंडू आणि 18 धाबेचं लक्ष आहे. हे षटक फार महत्वाचं होतं, 4थं षटक आहे.
तिसरं यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा झेलची संधी निर्माण झाली होती, मात्र चांगला एफर्ट दिला जातोय त्या ठिकाणी. विकी मडवी होते, स्वतःला झोकून दिलं चेंडूवरती आणि चेंडूला मात्र अडवलंय. झेल तर सुटलाय, मात्र चेंडूला अडवणं फार महत्वाचं होतं, कारण आता 4 धावा मिळाल्या असत्या तर थोडासा सामना महागात पडला असता त्याला. त्यामुळे मिळाले ती एकच धाव. येथे मात्र क्षेत्ररक्षकाची पाहणी करत असताना लहूला पाहतोय आपण मैदानावरती. इनअप नंबर 5, 5व्या क्रमांकाचा खेळाडू पहा मिळतोय. आता मात्र जागा बनवून खेळायचं होतं ते नाहीये, काहीच नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अतुल पाटील कमबॅक करून देत असताना आपल्या टीमला अद्यापर्यंत 4 चेंडू फेकल्यात, फक्त एकच धाव मिळाली आहे. त्यामुळे आता अद्याप बनवायच्या आहेत त्या धाबा. 8 बॉल 17, 8 बॉल 17चं समीकरण. चेंडूची पाहणी चाचणी केली जातो या ठिकाणी की कशा प्रकारे आता खेळावं आपण या चेंडूवरती, आणखीन कशा प्रकारे बाउन्स मिळेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय खेळाडू. लहूला पाहतोय स्ट्राईक वरती. यावेळेस फटका तर शानदार आहे, मात्र बराच वेळ उंचावरती दूरवरून क्षेत्ररक्षक आल्यात आणि चेंडूला थांबवायचं होतं. ते 2 धावा कंप्लीट. काय घडलंय, पुन्हा एकदा मिसफील्ड आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. 3 धावा मिळाल्या त्या बॉलवरती. खूप उंचावरती चेंडू होता, खूपच. आणि आता मात्र पाहिलं तर 7 बॉल आणि 14 धावा. 7 चेंडू 14 धावेचं समीकरण. शेवटचा बॉल फार काही सांगून जाईल. यावेळेस बिग शॉटच्या प्रयत्नात असेल माणेरे संघ, तर एखादी विकेट मिळवेल का अतुल पाटील. यावेळेस चांगला टॅप केला जातोय चेंडूला. दूरवर क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न ऋषीनेच मात्र या ठिकाणी एका धावेने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती चांगला 1 धाव मिळाली आहे. अतुलने मात्र फेकलेलं षटक त्यांना चांगलं पडेल का, कारण आता बनवायचे 6 बॉल 13, 6 चेंडू 13 धावेची गरज आहे. विकेटचं कॉम्प्रोमाइज केलं तर विकेट गमावल्या होत्या त्या 5 सापाडे टीमने, आणि आता माणेरे संघाने विकेट गमावल्या 3, त्यामुळे त्यांना प्लस पॉइंट आहे 2चा. येणारे 6 बॉल 13. चला प्लीज नो टीम मीटिंग प्लीज. आयोजकांच्या वतीने आम्ही तुम्हाला फायनल पुकार देतोय. शेवटची 5 मिनिटं तुमच्याकडे असतील आणि या 5 मिनिटांमध्ये या सामन्याचा निकाल लागला पाहिजे. सापाडे संघ जिंकू शकतो आणि माणेरे सुद्धा. मे द बेस्ट टीम विन. ऑल द बेस्ट. तर निश्चित कोणीही संघ येथे विजयाची पताका रोवू शकतोय मैदानामध्ये, मात्र त्याच्यासाठी चांगला प्रयत्न करावा लागेल आणि जो कमी चुका करेल तोच मात्र विजय होईल, कारण जास्त चुका करणारा संघ स्पर्धेतून बाद होतोय. असं बराच वेळा आपल्याला चित्र पहा मिळालं. आता मात्र 6 चेंडू 13 धावेची गरज आहे. येथे मात्र 2ची लाईफलाईन बाकी आहे माणेरे टीमसाठी, कारण पहिल्यांदा निकष असेल तो या स्पर्धेचा की ज्या संघाचे जास्त विकेट असतील त्या संघाचा विचार केला जाणार नाहीये. जो कमी विकेट गमेल त्याचा विचार केला जाईल, आणि जर दोन्ही संघांचे विकेट समान असतील तर ज्या संघाचा टॉस असेल तो संघ बॉस बनेल. त्यामुळे 6 बॉल 13. चला गोलंदाज शेवटचं षटक भरतला पाहतोय आपण. शेवटचं षटक घेऊन आलाय. रामडी विकेट समोर ऋषी भोईर. पहिलाच बॉल जागेवरून खेळा पटका. 1 धाव मिळाली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न केला जाईल का. येथे मात्र काय घडलंय त्रोपैकी पहा किती खराब. धावचीची येथे संधी निर्माण झाली होती, मात्र अतुल जसा वेगाने आला चेंडूवरती मागचं चित्र पाहा मिळालं होतं त्याच्यात थोडंसं उलट चित्र पाहिलं, त्यामुळे ते धावचीची संधी गमावली आहे. 2 धावा सुद्धा झाल्यात. आता 5 बॉल मध्ये करायचे ते 11 रन्स. 5 चेंडू 11 धावा आहेत. ते माग नाही आहेत, कारण 2 चेंडूवरती मागाशी 8 धावा बनवल्या. 2 चेंडूवरती 10 धावा बनवल्या 8 धावेची गरज असताना तिसगाव टीमने. त्यामुळे आता येते 5 बॉल 11 माग नाही आहेत या मैदानामध्ये, आणि शिवाय होम ग्राउंड आहे त्यामुळे आपल्याला ऍडव्हेंचर असणार आहे इथे. चला मानेरे संघ जास्त वेळ आपण सुद्धा घेऊ नका, लगेच सामना सुरू करा. 5 चेंडू 11 अद्यापपर्यंत चांगला समतोल या दोन्ही संघांच्या बाजूने आपल्याला पाहा मिळतोय.
आताचा बॉल फटका फसलाय आणि झेल या ठिकाणी टिपलाय. झेल टिपत असताना खेळाडू बाद होतोय, तो मात्र आता माघारी परतावं लागेल येथून ऋषी भोईरला. नवीन फलंदाज लवकर पाठवून द्या प्लीज. चेअर करण्याची वेळ नाही, अजून तुम्ही सामना जिंकलेला नाहीये. आपापल्या जागेवर सापाडे संघाच्या क्षेत्ररक्षकाने जायचंय आणि नवीन फलंदाज मानेरे संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. थँक्यू. इक्वेशन काय आहे जगदीश सर सांगतील. निश्चित आता इक्वेशन आहे की 4 चेंडू 11, 4 चेंडू 11 धावा. अद्याप सामना संपला नाहीये. अद्याप लवू स्ट्राईक वरती आहे. नवीन फलंदाज बिकी रबी येतोय. रबी हा पाहतोय आपण. स्ट्राईक वरती मात्र लवू आहे, ज्याने 3 धाबा एकवटल्यात. आता मात्र त्याच्याकडून अपेक्षा असेल एकाच मोठ्या पडक्याची. तर दुसरीकडे गोलंदाज पाहतोय आपण. गोलंदाजीवरती भरत आलाय, ज्याने 2 चेंडू फेकल्यात, 2 धाबा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवलाय. आणि पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. चला 5 घ्या प्लीज. तुम्हालाच उशीर होणार आहे, लक्षात ठेवा. नंतर कोणतेही सबब ऐकली जाणार नाहीये. आताचा बॉल तेज तर्रार या ठिकाणी पहा मिळतो आपल्याला. आणि ते मात्र नाहीये. फलंदाज मात्र कसा बसा यस जीवाच्या ठिकाणी मात्र ते पोहोचलाय नॉन स्ट्राईक एनला. आणि डॉट बॉल. आता 3 चेंडू 11, 3 चेंडू 11. जसं सामना पुढे जातो तसं थोडंसं कठीण. तर मागच्या 2 बॉल वरती एकही रन नाहीये, त्यामुळे आता इथे धाव घेणं अपेक्षित होतं. 3 चेंडू 11 धावा, 10 धावा सुद्धा चालतील विकेट न गमावता. मानलो तो हार आहे, ठाणले तो जीत. आता पाहूया कुठला संघ विजयाच्या जवळ जाऊन पोहोचतोय. पुढचा बॉल. यावेळेस फटका पुन्हा एकदा फसलाय आणि क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल. पुन्हा एक फलंदाज बाद. आणि आता मात्र सामना थोडासा कठीण जाईल, तो मानेरे टीमला. आताचा बॉल यावरून फेकण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू अभेत आहे, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध पडलाय. आणि येथे मात्र काय 2 धाबा सहजरित्या एकवटल्या गेल्यात. 2 धाबे होणार नाहीये, कारण आता चेंडू शिल्लक आहे तो 1. 9 धावा. 2 चेंडू 1 चेंडू 9 धावा. आता मात्र सामना थोडासा कठीण आहे. एखादा दैविक चमत्कारच या सामन्याला वाचू शकतो, कारण सोपं लक्ष होतं, त्या लक्षाचा पाठलाग करता आला नाहीये. कारण या शेवटचे 2 ओव्हर होते ना, खूप महत्वाचे होते. 12 बॉल 51ची मॅच होती, 18चीच मॅच होती. त्यामुळे या 18 धावा करताना पूर्णपणे विकेट गमावल्यात या टीमने. आणि त्यांना मात्र हा सामना आता गमावा लागलाय, तो मात्र या आपल्या होम ग्राउंड वरती. चला दोन्ही टीम या ठिकाणी अधिक लवकर यायचंय टॉस साठी. सामना होईल तो मात्र सापाडे आणि तिसगाव या 2 टीम मध्ये 4 ओव्हरचा मॅच असेल. टॉस खेळला जाईल लगेचच. चला, आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो